नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, शंभू महादेव डोंगर रांगा. आता आपण भीमा नदीबद्दल माहिती पाहूया. भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे इथे होतो. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पाचगणी टेबललँड कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, सातारा. आता आपण सातारा जिल्ह्याबद्दल इतर माहिती पाहू. धोम सिंचन प्रकल्प हा सातारा जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर कोयना धरण हे देखील सातारा जिल्ह्यात आहे. कोयना धरणाच्या जलाशयास शिवसागर असे देखील म्हटले जाते. प्रश्न तिसरा, विदर्भातील पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, उत्तर दक्षिण. आता आपण नद्यांबद्दल माहिती पाहूया. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा इत्यादी विदर्भातील महत्त्वाच्या नद्या आहेत. प्रश्न चौथा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, जांबा मृदा. आता आपण जांबा मृदेबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने जांबा मृदा आढळते. जांबा मृदेत लोहाचा अंश असल्यामुळे या मृदेचा रंग लाल, तांबडा किंवा पिवळसर दिसतो. प्रश्न 5वा, महाराष्ट्रात राखीव वनक्षेत्राचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, गडचिरोली. आता आपण इतर माहिती पाहू. चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात सुरजागड, भामरागड इत्यादी उंच टेकड्या देखील आहेत. प्रश्न 6वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक असणारे राज्य कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, केरळ. आता आपण इतर माहिती पाहू. 2011नुसार भारताचे लिंग गुणोत्तर 943 इतके आहे. केरळचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक 1084 इतके असून सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा राज्याचे आहे. ते 877 इतके आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. 2011नुसार भारताचे लिंग गुणोत्तर 943 इतके आहे. केरळचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक 1084 इतके असून सर्वात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा राज्याचे आहे. ते 877 इतके आहे. प्रश्न 7वा, भारतातील लोह पोलाद उद्योग ही आपल्या देशातील मंदिरे आहेत असे कोण म्हणाले होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, पंडित जवाहरलाल नेहरू. आता आपण इतर माहिती पाहू. जमशेदपूर हे ठिकाण लोह पोलाद कारखान्यासाठी सुप्रसिद्ध आहे.
जमशेदपूर हे ठिकाण झारखंड राज्यात आहे. जमशेदपूर हा भारतातील पहिला पोलाद प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक ऐका. जमशेदपूर हा भारतातील पहिला पोलाद प्रकल्प आहे. प्रश्न 8वा. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, कर्नाटक. आता आपण इतर माहिती पाहू. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे उत्तराखंड राज्यात स्थित आहे. प्रश्न 9वा. 16व्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019 नुसार भारत देशात सर्वाधिक वनक्षेत्र वाढलेले राज्य कोणते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, वरीलपैकी सर्व. आता आपण वनक्षेत्राबद्दल माहिती बघूया. भारतात क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. प्रश्न 10वा. खालील विधानांचा विचार करा. विधान अ. नेवेली औष्णिक विद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यात आहे. विधान ब. दुर्गापूर औष्णिक विद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यात आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, दोन्ही विधाने बरोबर. आता आपण भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्पाबद्दल माहिती पाहूया. अंकलेश्वर औष्णिक विद्युत प्रकल्प गुजरात राज्यात आहे. दुर्गापूर आणि फराक्का औष्णिक विद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यात आहे. पोलावरम औष्णिक विद्युत प्रकल्प आंध्र प्रदेशात आहे. बरौनी औष्णिक विद्युत प्रकल्प बिहार राज्यात आहे. तर सिंद्री आणि बोकारो औष्णिक विद्युत प्रकल्प झारखंड राज्यात आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.